दरवर्षी कोकणात जमीन खननचा कार्यक्रम चालू असतो बघा पावसाळ्यात. हे बघा या लगा हा सीएनजी का लाईन भैया और लो सीएनजी का गाडी. ड्रायव्हर भावांनो झाले 2-3 वर्ष, परंतु या घाटामध्ये कंटिन्यू काम चालू असतं बघा. लाल मातीमुळे ना रोड कधी खंगळून जाईल याचा काय भरोसा नाही बरं का. त्यामुळे म्हणतो प्रवास जपून करा, सीट बेल्ट लावा, तुम्ही जागा दुसऱ्याला जगू द्या. हे बघा काय केलं येऊ वांगराला अशा कुठ्या काऊन ठोकले ना का सगळा उताराचा रस्ता आहे रे बाबा. ओव्हरलोड जर गाडी असेल ना ड्रायव्हर भावांना तुमची तर पहिल्या गेअरवरच किंवा सेकंड गेअरवरच गाडी उतरवा दम्मा दम्मानी. कारण असं की असं चोपडा चिकना रस्ता आहे, कधी गाडीचा टायर सर्कल काही सांगता येत नाही. आणि आता दिवसाचे वाजायला लागले 10 तरी पण आहे ना बघा वातावरणात कसा गारवा आहे. आम्ही तर अनुभवतोय, पण तुम्हाला हे धुकं टाईप जे दिसतंय ना धुकं टाईप याची जाणीव होत असेल बघा तिथं घर बसल्या. त्यामुळं म्हणतो आमचे ब्लॉग आहे ना नेहमी बघत जावा, अशाच नवनवीन अनुभव देत असतो आम्ही प्रवासातले तुम्हाला. बघा तिकडे दिसतात, आपण तिकडून आलो वरून आणि खाली उतरलोय आता इकडून. या लगा हा सीएनजी का लाईन भैया और लो सीएनजी का गाडी. ड्रायव्हर भावांनो आपण हे सध्या कोकणामध्ये हे बघू शकता तुम्ही माझ्या समोर जंगल, आणि हे बघा बाबा खाई किती खोल आहे बाबा. आणि हा चाललाय गोव्याला रस्ता, आणि हा चाललाय मुंबईला रस्ता, आणि इकडं खाई दिसता. फॅन हवा देतो माझ्या भावा. आणि कोकणात कसा लाल माती असता. दरवर्षी कोकणात जमीन खननचा कार्यक्रम चालू असतो बघा पावसाळ्यात. हे बघा रोडवर माती नाही यावं म्हणून डायरेक्ट सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधलेली. भावांनो आपण पोहोचलोय संगमेश्वरला. तुम्ही बघू शकता शेवटच्या टप्प्यावर ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिज होतच आलेला आहे या ठिकाणचा. ड्रायव्हर भावांनो आपण जेवण थांबलो राजापूरच्या जस्ट पुढे या टेकडावरती. इकडं राजापूर आपल्याला जायचं इकडं गोव्याला, आणि हॉटेल राधाकृष्ण या ठिकाणी आपण दरवेळेस जेवायला थांबतो, त्यामुळे यावेळेस देखील जेवायला थांबलोय. चला तर जेवण करूया व त्यानंतर निघूया आपल्या पुढच्या जर्नीसाठी. अशा लोकांना परमिशन कोण देतंय हो एवढी हाईट घेऊन जायला. तर मित्रांनो आपली थाळी आलेली आहे, व्हेज थाळी सांगितली होती आपण. तर चला जेवण करूया. तर जोडीदारांनो जर ड्रायव्हर भावांनो आपण आहे ना गोवा बॉर्डरला पोहोचत आहोत. हे समोर जे दिसत आहे ना तुम्हाला, आभारी आहोत महाराष्ट्र राज्य हद्द समाप्त झाली बर का. या पाठीच्या जसं पलीकडे जाऊ आपण तसं गोवा चालू झालंय. ड्रायव्हर भावांनो आपण पोहोचलोय गोव्यामध्ये, आणि हे चेकपोस्ट वगैरे दिसू शकतो तुम्हाला. चला एंट्री द्यायची, टीपी फाडायचा निघाय. तर ड्रायव्हर भावांना आपण एंट्री वगैरे दिलेली आहे, टीपी देखील काढलेला आहे. टीपी बसतो इथं, एंट्री साईज 850 रुपये गोव्याचं. चला आता बघूया कर्नाटकचा आपला टीपी चालू असल्यामुळे आपल्याला तेवढं काही भीती नाहीये. 11 तारखेपर्यंत चालू आहे, आज आहे 10 तारीख. लवकरात लवकर आपल्याला रातोरात कर्नाटक पार करावं लागणार आहे आज. चला तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं, आगे फिर अपन गोवा. 500 meters स्लाइड लेफ्ट.
बॉच्या आहे बॉच्या मोरा बॉच्या हे बघा आंतरराष्ट्रीय मनोहर मनोहर आलोय आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात. ड्रायव्हर भावांनो आपण गोव्याच्या शेवटच्या टोकाला जवळपास आलोय. आता तुम्हाला मी एक 5 मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये मिनिटामध्ये पण नाही काही सेकंदामध्ये लंडन ब्रिज गोव्याचा ज्याला लंडन ब्रिज बोलतात ना त्या ब्रिज दाखवतोय तुम्हाला डायरेक्ट. हे बघा कसं आहे नाद्या. लोखंडी पुलावर इंटर होत आहे ड्रायव्हर भावांनो आपण. कसा आहे तर ड्रायव्हर भावांनो आपण पेरणेच्या चर्च समोर आहे. तुम्ही चर्च बघू शकता. सगळ्या जाती धर्माचे लोक भारतात राहतात येतो तुम्हाला माहिती. परंतु ज्या त्या जाती धर्माला आपण मान देखील दिला पाहिजे. हे बघा कसं आहे चर्च. ॲक्च्युअल ओल्ड गोवामध्ये याच्यापेक्षा मोठं चर्च आहे परंतु आपलं कधी ओल्ड गोव्यात जाणंच होत नाही. आपण शक्यतो पडतो कोचिंग साईडला. चला तर आता थोडं राहिले 50 किलोमीटर कारवार बॉर्डर राहिली. बॉर्डर देखील दाखवलं तुम्हाला. चला जयकांत शिकरे ये आदमी तेरे शहर में आहे रे बाबा. तर ड्रायव्हर भावांना आपण पोहोचलोय गोवा बॉर्डरला. तुम्ही या साईडला बघू शकता RTO चेकपोस्ट आणि माझ्या समोर हे भिकारचोट पोलीसवाले. चला तर जाऊया एंट्री करूया निघूया. तर ड्रायव्हर भावांना एंट्री वगैरे केली आपण आणि निघालोय. आता आलोय कर्नाटकमध्ये एंट्री नाही आहे. इकडं 50 रुपये घेतलेत फक्त. हालाकी यांच्याकडे पण फॉरेस्टवाले हे सगळे जेवढे गोवा पोलीसवाल्याकडे तेवढं. परंतु कर्नाटकवाले ना तेवढ्या बाबतीत चांगली. TP चेक केला आणि मला म्हणजे भाई एंट्री करायची निकाल द्या. चला तर जाऊया लवकरात लवकर. आपले इंटरेस्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो की लगभग गोवा पलीकडच्या बॉर्डरला म्हणजे सावंतवाडी बॉर्डरला आपली गेलेत. तर ड्रायव्हर भावांना आपल्याला गोव्यात TP 750 रुपये TP 100 रुपये एंट्री प्लस फॉरेस्टवालेचे वेगळे आणखीन कोणाचे वेगवेगळे म्हणजे जवळपास 200 त्या बॉर्डरला 200 ह्या बॉर्डरला आणि 850 रुपये TP म्हणजे जवळपास 1200-1250 रुपये गोव्यात जातात. परंतु गोव्याचं एक बरं वाटलं का 3 महिन्याचा TP असल्यामुळे काही विशेष वाटत नाही तेवढं. आणि कर्नाटकमध्ये तर टेन्शनच नाही. 50 रुपये एंट्री करा पळा. चला तर जाऊया लवकरात लवकर. भावना आपण आता कारवारमध्ये आहे. कुत्रे देखील भुकत आहे निमेरातले ना. ड्रायव्हर भावांनो आपण कारवारच्या बोगद्यात चाललोय आता. हे मध्ये एवढं बोगलं झालंय डोंगर पडायचं बाकी अजून लागलाय पुन्हा. ड्रायव्हर भावांना रामकृष्ण हरी जय शिवराजी. आपण पोहोचलोय कर्नाटकमध्ये. उलटी राहिले फक्त आपल्याला 70 किलोमीटर. चला लवकरात लवकर आपल्याला आणि तुम्ही इकडचे रस्ते एन्जॉय करू शकता. हा होता मुंबई ते कोझिकोड 5 सेकंड. पार्ट 3 देखील लवकरच येणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि हे घाईचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM या चॅनलला. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.